फलटण तालुक्यातील हिंगणगाव येथील धनगरवाडा वस्तीवरील धनगरवाडा नंबर 2 हा ट्रान्सफॉर्मर मागील 15 दिवसांपासून नादुरुस्त होता. 15 दिवस येथील शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर मिळालेला नाही, शेतीला पाणी देता आलेलं नाही, जनावरांच्या पाण्याची अडचण आहे. उकाड्याने तेथील शेतकरी नागरिक ग्रामस्थ हैराण आहेत आणि जो डीपी ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त होवो अथवा चोरीला जावो 48 तासामध्ये 2 दिवसाच्या अवधीमध्ये वीज महावितरणकडून शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर मिळणे बंधनकारक आहे. सेवा देणे बंधनकारक आहे त्यांना वीज महावितरणला. परंतु तब्बल 15 दिवसांनी तेही शेतकऱ्यांनी प्रजागट जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधल्यानंतर प्रदीप झंझने यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर हा ट्रान्सफॉर्मर काल दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी जोडण्यात आला आणि आज 25 एप्रिल 2026 रोजी वायरमन हा डीपी चालू करण्यासाठी गेला असता सदर ठिकाणी आपण पाहू शकता कशा प्रकारे आगीचे लोट सुरू आहेत. तेथील आसपासच्या शिवारात आग लागलेली आहे आणि तेथील शेतकऱ्यांनी माती टाकून वगैरे ही आग विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वीज महावितरणने गंभीर होऊन याकडे लक्ष दिले पाहिजे. जर हा ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करून तुम्ही आणलेला आहे तर याचं टेस्टिंग केलं की नाही? हा खराब डीपी आणून इथं जोडला की काय? मग हे कुणाचा पैसा वायाला जातोय? हा शेतकऱ्यांचा, जनतेचा, महाराष्ट्र राज्यातील जनतेचा, फलटण तालुक्यातील जनतेचा हा पैसा वायाला जातोय. कृपया महाराष्ट्र सरकारने व वीज महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं काम महाराष्ट्र सरकार व वीज महावितरण करणार का हे पाहणे महत्त्वाचे राहील. धन्यवाद.